तर प्रफुल्ल पटेल बोलतायत, आपण थेट जाऊयात. तयार करतात, कोणी टेबल न्यूज तयार करते की भारतीय जनता पार्टी दुसऱ्या पक्षाच्या म्हणजे आमच्या पक्षाची युती ते म्हणजे मोडू इच्छितात. हे सगळे टेबल न्यूज तयार करून हे चालवणं हे आता कुठेतरी बंद झालं पाहिजे. पवारांबद्दल मागणी केली जात होती खासदारकीसाठी, ते नाराज होते अशी चर्चा कुठलाही अशा आता कसे म्हणजे काही कारणही तुम्ही म्हणजे जे विचारतात म्हणजे इतके म्हणजे बेकार गोष्ट तुम्ही विचारून राहिले, त्याच्या उत्तरच मला देऊ काही मला योग्य वाटत नाही. म्हणून माझी एकच आपला सगळ्यांना विनंती आहे की दररोज काही ना काही टेबल न्यूज चालू असते. कोणी काय भोंगा वाजवते सकाळी, कोणी काय दुसरा काय पिल्लू सोडून देते आणि त्याच्यावर आम्हाला उत्तर देत बसायचं. अजिबात काही प्रॉब्लेम नाही, सगळं व्यवस्थित आहे. आमचे उमेदवार आम्ही आज ठरवून फॉर्म भरलेले आहे, काय विषय त्याच्याबद्दल नाही, कोणाची नाराजीचा प्रश्नच उद्भवत होत नाही. तिन्ही पक्षांमध्ये आमचा समन्वय असल्यामुळे आज त्यांना सांगून आम्ही आज अर्ज भरलेला आहे. My dear friend, any article appearing from a gentleman who may have some reason to be a post holder does not make that person the ultimate responsible person to decide on the politics of the alliance in Maharashtra or anywhere else for that matter. If by that same yardstick, if the RSS chief has spoken something, does that mean that applies to whatever is happening in the government of India today? It is not the question. Some issues can be raised by people in their individual capacity. That does not make any difference in the alliance. Our alliance is here to stay and our alliance is here to win the next round of elections for the assembly. ती RSSच्या बातमी नाही, ते कोणी व्यक्तीच्या त्यांच्या विचार त्यांनी त्या वृत्तपत्रामध्ये काही त्यांनी दिलं असेल, त्याचा अर्थ हे नाही आहे की ती भारतीय जनता पार्टीची काही अधिकृत पोझिशन आहे. आणि म्हणून मेहरबानी करून एखादा व्यक्तीने काय सांगितलं आणि मग टेबलाच्यावर बसून न्यूज आपण तयार करत राहायचं आणि त्याच्या उत्तर आणि खुलासा आम्ही करत जायचं, हे बिलकुल प्रथा काहीतरी चुकीची सुरू झाली आहे. माझी मेहरबानी करून विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना की असे बिन बुनियादी प्रश्न जे आहे ते निर्माण करू नका. हिंदी में जानना चाहिए, आपकी जो राज्यसभा की सीट जो आधी थी उसको आज सुनेत्रा बहनी को दे दिया गया, कैसे देखते हैं? पार्टी में और भी इच्छुक उम्मीदवार थे, उनको हम लोगों ने बहुत सोच समझकर और एक विचार से हमारे पार्टी के इस राज्यसभा के लिए उम्मीदवार सुनेत्रा पवार को तय किया. सभी हम यहाँ पर आए और हम सब लोगों ने हमारे जो अलायंस पार्टीज़ है, भारतीय जनता पार्टी और शिवसेना, उनको भी सूचना की कि हम हमारे इस उम्मीदवार का अर्ज भर रहे हैं, क्योंकि ये बाई इलेक्शन है और बाई इलेक्शन में मेजॉरिटी से इलेक्शन होता है. इसलिए हमारे जो मित्र पक्ष है, पार्टनर्स हैं, उनको हमने इन्फॉर्म किया. कोई नाराज़गी की खबरें आप ही लोग चलाते हैं और आप ही लोग हम लोगों से उसका उत्तर मांगते हैं. मेहरबानी करके ये महाराष्ट्र में बहुत नई प्रथा चालू हो गई है, ये बंद होनी चाहिए. मैं आपको बहुत जिम्मेदारी से कहता हूँ कि ये बहुत सब जितनी भी बातें ये पिछले 1-2 दिन में प्लांटेड स्टोरीज जो चलती है, इनको बिना मजदूर आप लोग मत चलाइए. मेरे को ऐसा लगता है कि आप लोगों में भी कंपटीशन बहुत बढ़ गया है, इसलिए आप लोग वो कंपटीशन हमारे पर निकालने की कोशिश करें. महाविकास आघाड़ी में विधानसभा चुनाव अभी दूर है, फिर भी महाविकास आघाड़ी में कितने मतभेद थे है और आगे आपको दिखेंगे, ये आने वाला समय बताएगा. अब लोकसभा के चुनाव में एक पूरे देश में कुछ माहौल का एडवांटेज उनको ज़रूर मिल गया और कुछ स्थानिक, कुछ यहाँ से हम लोगों से भी कुछ जो जिसको कहते हैं कि अलायंस पॉलिटिक्स में, क्योंकि हमारा ये प्रथम अवसर था
और जो संशोधन हमको सुधारना करना पड़ेगा वो कर लेंगे। विधानसभा में चित्र बिल्कुल अलग रहेगा। अब थोड़ी बहुत कहीं मतलब सफलता मिल गई उसका मतलब ये नहीं है कि एकदम आप पेड़ पे चढ़ जाओ और सोचो कि बस अब हमने दुनिया जीत ली। 10 साल बाद पहली बार बद्दल जे बोलत आहात ना, छगन भुजबळ यांनी अधिकृत भूमिका जाहीर केलेली आहे की मी स्वतः इच्छुक होतो, माझ्यासोबत परांजपे सुद्धा इच्छुक होते। तर तुम्ही इच्छा असणं काही चुकीचं नाही आहे। आमचे भुजबळ साहेब वरिष्ठ नेते आहे आणि त्यांनी काही पण आम्हाला सूचना केली आणि त्याच्यानंतर सगळ्यांनी बसून जर एकमताने निर्णय घेतला त्यामध्ये काही वेगळा अर्थ काढायचा कारण नाही। भुजबळ साहेब काय बोलले मी पण ऐकलं आणि म्हणून तुम्ही उगीच हे लावालावीचं प्रकरण बंद करा। 10 साल बाद पहली बार लोकसभा में नेता विपक्ष चुना जाएगा, लोकतंत्र में इसे किस तरह से देख रहे हैं? 10 साल में पहली बार नेता विपक्ष चुना जाएगा। तो भाई देखो ये तो लोकशाही की ताकत है और जिसको हमेशा ये एक परंपरा रही है कि जो भी ऑपोजिशन पार्टी जिसके 10% विधायक या सांसद चुनकर आते हैं उनको विरोधी पक्ष नेता का दर्जा मिलता है। अब 10 साल तक जो नहीं वो जीत पाए उसके बारे में आज हमने क्या टिप्पणी करना, और अगर उनको 10% से ज़्यादा मिल चुके हैं तो उनको शुभकामनाएं हैं। अब वो अपना धर्म निभाए, हम सत्ता का धर्म निभाएंगे। ऑर्गेनाइजर मैगजीन में जिस तरीके से एक टिप्पणी आती है उस पर पिछले 24 घंटे से ये लग रहा है कि बीजेपी के हार की वजह महाराष्ट्र में ऑर्गेनाइजर के किसी भी एक व्यक्ति के व्यक्तिगत जो उनकी सूचना है या विचार है उसके बारे में हमको टिप्पणी करने की ज़रूरत ही नहीं है। मैं आपको स्पष्ट बताता हूँ ना, मुझे तो मालूम है ना कि भारतीय जनता पार्टी, शिवसेना और हमारी एनसीपी का अलायंस आज है और अच्छे तरह से आगे टिकने वाला है। भाजपचं ब्रँड माध्यमांशी संवाद साधलेला आहे। तर यावेळी सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीवरून पक्षात नाराजी नसल्याचं स्पष्टीकरण पटेलांनी यावेळी दिलेलं आहे। दोन्ही पक्षांना सांगूनच आम्ही सुनेत्रा पवारांचा अर्ज भरल्याचं देखील यावेळी प्रफुल्ल पटेलांनी सांगितलेलं आहे। तर आरएसएसचं म्हणणं म्हणजेच भाजपचं म्हणणं नाही असं देखील विधान यावेळी प्रफुल्ल पटेलांनी केलेलं आहे। आमची युती राहणार आणि आम्ही जिंकणार असं देखील प्रफुल्ल पटेल म्हणाले आहेत।